नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कमळ पैठणी या साडीवरच्या ब्लाऊजची डिझाइन दाखवणार आहे। तर इथं बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे, तर याची माप टाकून तुम्हाला दाखवणार आहे। ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, तर त्यात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर ब्लाऊजची उंची 14 इंच घेतलेली आहे। छातीची घडी टाकायची आहे पूर्ण 9.5 इंचावर आणि पूर्ण शोल्डरचं माप हे 5.5 इंचावर टाकायचं आहे आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंचावर। मुंड्याचं माप टाकायचं आहे बघा, इथं 5.5 इंचावर मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे। अशा पद्धतीने बॅक पार्टची माप घेऊन इथं झालेली आहे। तर मागच्या गळ्याची उंची टाकायची आहे, तर 8.5 इंचावर मी गळ्याची उंची टाकलेली आहे। आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच आणि ही रेषा असे वरती सरळ मध्ये जोडून घ्यायची आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने ही डिझाइन कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे। तर ही कमळ पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची डिझाइन तुम्हाला मी दाखवत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथं गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। जिथपर्यंत गळ्याचं माप टाकलेलं होतं त्याच्या थोडंसं खाली गळ्याचा आकार गेलेला आहे बघा। इथं गळा बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही डिझाइन शिवून मी दाखवलेली आहे। तर बघा इथं व्यवस्थित गळा कट करून झालेला आहे। तर आता अस्तर हे मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिकवर गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। मेन फॅब्रिकवर गळा कट करून झालेला आहे। तर इथं आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। तर या ब्लाऊजला काठ एका साइडला आला होता, तर एका साइडचा काठ मी बाहीसाठी वापरलेला आहे आणि इथं डिझाइन करण्यासाठी काठ उरला नव्हता, तर मी साडीतल्या कपड्यापासून सुंदर अशी डिझाइन इथं शिवून तयार करणार आहे। तर इथं गळा शिवत असताना एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे आणि जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे। असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येतो। तर बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे माझ्या गोडताईंनो। तर हा ब्लाऊज कमळ पैठणी या साडीवरचा ब्लाऊज आहे। तर या ब्लाऊजवर पूर्णपणे बघा छोटे छोटे कमळ आहेत, तर तुम्हाला ते दिसतच असतील। तर सेम कलर असल्यामुळे तेवढं काही उठाळून दिसत नाही। तर गळा शिवून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने मी सरळ मध्ये शिवून घेणार आहे आणि कमरेला कमरपट्टी इथं लावणार नाही। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने गळा कसा शिवायचा आहे तो इथं मी कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। खाली उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि या गळ्याला आता गळ्याच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत बघा। जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथंही कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याच्या कडेनेही जवळजवळ कट द्यायचे आहेत। तर हे कट देऊन झाल्याच्या नंतर आता या कपड्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा, म्हणजे याला सवाशी करून घेतलेला आहे। इथं सवाशी केल्याच्या नंतर बरोबर कपडा आपल्याला गळ्याचा व्यवस्थित करायचा आहे आणि त्यावर एक दाब टीप टाकायची आहे। तर इथला कपडा हा आतमधला गेलेला बाहेर काढायचा आहे बघा। किती छान गळ्याला आकार आलेला आहे। तर या गळ्यावर आता इथं एक दाब टीप द्यायची आहे।
इथं साईडने अस्तर जोडून झालेलं आहे। तर आता गळ्यावर डिझाईन करायची आहे। तर डिझाईन करण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे इथं मी। बघा या कपड्याची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि लांबीला मी भरपूर कपडा घेतलेला आहे। तर या कपड्याला एका साईडने शिवून घ्यायचं आहे आणि याला सव्वाशे करून याची प्लेट टाकून शिवून घ्यायचे आहेत याला। इथं आता डिझाईन शिवून झालेली आहे। तर याच्यावरती आपल्याला लेस लावायचा आहे। तर लेस शिवून घेत असताना अगोदर गळ्याच्या खालच्या साईडनेच लेस शिवून घ्यायचा आहे, म्हणजे पुन्हा वरून लावलेली लेस या लेस वरून जाणार आहे, म्हणजे हे लेस लावलेली ओळखू येणार नाही। यासाठी इथं अगोदर मी गळ्याच्या कडेने खालच्या साईडने लेस लावून घेतलेली आहे। बघा लेस लावल्यानंतर गळा किती छान उठून दिसत आहे। तर इथं मल्टी कलरची लेस लावलेली आहे। तर आता गळ्याच्या दोन्ही साईडनी लेस लावून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला ही ब्लाउज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला ऑल वर क्लिक करायचं आहे, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा लेस लावून झाल्याच्या नंतर गळा किती छान दिसणार आहे। तर मैत्रिणींनो, कमळ पैठणी या साडीवरचा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे। ताईंनो, डिझाईन आवडली तर लाईक करायला विसरू नका।